नमस्कार मित्रांनो, इन्फो पॉइंट मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आपण सर्वांनीच पेट्रोल पंपावर गेल्यावर इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल किंवा E10 E20 असे लिहिलेले नक्कीच पाहिले असेल। सध्या सरकार पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल मिसळत आहे, पण तुमच्या मनात कधी विचार आलाय का की हे इथेनॉल नक्की कशापासून आणि कसे बनवले जाते? यामुळे आपल्या गाडीचे मायलेज कमी होते का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने आपल्यासारख्या सामान्य नागरिकाचा नक्की काय फायदा होतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचीच संपूर्ण आणि सोपी माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथेनॉल म्हणजे काय आणि ते कसे बनते? तर मित्रांनो, इथेनॉल हे वनस्पतीमधील स्टार्च आणि साखरेपासून बनवले जाणारे एक प्रकारचे शुद्ध अल्कोहोल आहे। आपल्या भारतात हे प्रामुख्याने ऊस, मका आणि खराब झालेल्या अन्नधान्यापासून तयार केले जाते। याची निर्मिती प्रामुख्याने 5 टप्प्यात होते। सुरुवातीला मका किंवा धान्य बारीक दळले जाते किंवा ऊसाचा रस घेतला जातो। दुसऱ्या टप्प्यात धान्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर केले जाते। तिसऱ्या टप्प्यात या साखरेच्या द्रावणात ईस्ट मिसळून 24 ते 72 तास ते आंबवले जाते, ज्यामुळे अल्कोहोल तयार होते। चौथ्या टप्प्यात हे मिश्रण उकळून वाफेद्वारे 95% शुद्ध इथेनॉल वेगळे केले जाते आणि शेवटी आधुनिक चाळणीद्वारे उरलेले पाणी पूर्णपणे काढून 99.5% शुद्ध इंधन इथेनॉल तयार होते। गाडीवर होणारे दुष्परिणाम आणि मायलेज। आता अनेकांच्या मनात भीती असते की हे पेट्रोल गाडीत टाकल्याने गाडी खराब होते का? तर मित्रांनो, इथेनॉलमध्ये हवेतील ओलावा म्हणजेच पाणी शोषून घेण्याचा गुणधर्म असतो। जर जुन्या गाड्यांमध्ये म्हणजेच 2023 पूर्वीच्या गाड्यांमध्ये हे पेट्रोल सतत वापरले तर इंजिनच्या रबरी पाईप्स आणि मेटल पार्ट्सवर गंज चढू शकतो। तसेच इथेनॉलमुळे गाडीचे मायलेज 3% ते 6% पर्यंत कमी होऊ शकते। पण घाबरू नका, जर तुमची गाडी 2023 नंतरची असेल तर कंपन्यांनी तिचे इंजिन आधीच E20 पेट्रोलसाठी सुरक्षित बनवले आहे, त्यामुळे नवीन गाड्यांना कोणताही धोका नाही। सामान्य नागरिकांचा आणि देशाचा काय फायदा? आता तुम्ही म्हणाल, जर मायलेज कमी होते तर मग हा सर्व खटाटोप कशासाठी? सामान्य नागरिकांचा यात काय फायदा? मित्रांनो, याचे 4 मोठे फायदे आहेत। पहिली गोष्ट म्हणजे महागाईवर नियंत्रण। भारत 85% कच्चे तेल परदेशातून आयात करतो। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे भारताने आतापर्यंत 1,40,000 कोटींपेक्षा जास्त रुपये वाचवले आहेत। देशाचा पैसा वाचल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढले तरी देशात महागाई अचानक भडकत नाही। दुसरा फायदा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना नफा। आपण परदेशी कंपन्यांना जे पैसे देत होतो ते आता इथेनॉलमुळे आपल्या देशातील ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना मिळत आहेत। तिसरा फायदा म्हणजे आरोग्याची सुरक्षा। इथेनॉलमुळे गाड्यांमधून निघणारा विषारी धूर खूप कमी होतो। हवा स्वच्छ राहिल्याने आपल्या कुटुंबाचा हॉस्पिटलचा खर्च वाचतो। आणि चौथा फायदा म्हणजे देशाचा विकास। परदेशात जाणारा हा लाखो कोटी रुपयांचा निधी आता भारतातच थांबत आहे, ज्यातून आपले रस्ते, हायवे आणि रेल्वेचे जाळे मजबूत केले जात आहे। समारोप आउट्रो थोडक्यात सांगायचे तर, वैयक्तिक पातळीवर थोडे मायलेज कमी होत असले तरी देशहितासाठी, पर्यावरणासाठी आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी इथेनॉल हा एक उत्तम पर्याय आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुमच्या हक्काच्या इन्फो पॉइंट मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।